हाय गर्ल्स. तर मी आहे सोनाली मेहंदी आर्टिस्ट. आज मेहंदी क्लासचा डे 2 आहे. तर डे 2मध्ये आपण स्पायरल आणि स्कॅलप हे शिकणार आहोत. तर व्हिडिओला मी स्टार्ट करते. तर स्कॅलप कसे काढायचे. फर्स्ट आपण जेव्हा बेल्ट काढतो तेव्हा 4 लाईन काढायच्या. अशा 4 लाईन. काल आपण जे लाईन्स शिकलो स्ट्रेट लाईन कशा काढायच्या त्या बेल्ट्समध्ये यूज होतात. आता ही ज्या 4 लाईन काढल्या त्याच्यामध्ये आपण फर्स्ट लाईन ही आपण बोल्ड करतो. मी प्रेशर कसा देते ते बघून घ्या तुम्ही. मी मेहंदी पुश करते आणि पुढे जाते, पुश करते आणि पुढे जाते. अशा पद्धतीने मेहंदी टाकायची आणि वरतून परत एक स्ट्रेट लाईन द्यायची. जेणेकरून ते दिसताना छान दिसते. आता स्कॅलप असे काढले जातात. याला म्हणतात स्कॅलप. आता हे आपण बेल्टमध्ये यूज करतो. तर एका लाईनमध्ये व्यवस्थित आले पाहिजे. यू काढतो तशा पद्धतीने. स्कॅलपची खूप प्रॅक्टिस करावी लागते कारण की पूर्ण मेहंदी स्कॅलपवरती डिपेंड करते. स्ट्रेट लाईन काढून परत स्कॅलपची प्रॅक्टिस करायची. जितका स्मॉल स्कॅलप काढेल तितकी मेहंदी सुंदर दिसते. त्याला स्ट्रेट लाईनमध्ये व्यवस्थित आले पाहिजे सगळे स्कॅलप. स्कॅलप काढताना मेहंदीचा प्रेशर खूप कमी पाहिजे असतो. खूप जास्त मेहंदीला प्रेशर करायचं नाही. कोणला खूप दाबून काढायची नाही. एकदम हलका प्रेशरने काढायचे स्कॅलप. ओके, अशा पद्धतीने स्कॅलप काढायचे. आता स्कॅलप झाले. आता स्पायरल आपण बाहेरून आतमध्ये घ्यायचा कधी पण असा. बाहेरून आतमध्ये घ्यायचा. कोणी कोणी आतून बाहेर घेतो, मग तो बरोबर येत नाही. हा रॉंग आहे, हा राईट आहे. स्पायरल कधी पण बाहेरून आतमध्ये घ्यायचं जेणेकरून गोल बरोबर येतो. मग ओके, अशा पद्धतीने झाला स्पायरल. तर ह्या स्पायरललाच परत आपण स्कॅलप कसे काढायचे ते दाखवते. 4 भाग करायचे असे, म्हणजे स्कॅलप आपले बरोबर येतात. लाईट प्रेशर एकदम आणि स्कॅलप काढायचे. स्टॉप, परत इकडून स्टॉप. नंतर याला टच करून इकडचं पुढचे काढायचे. इकडून जसं कम्फर्टेबल आहे तसंच तिकडून चालू करायचे तुम्ही. ओके, दिसताना पण व्यवस्थित येतं. आता हे समजा तुम्ही डायरेक्ट स्कॅलप काढायला घेतले असे, तर मग ते येताना व्यवस्थित येत नाहीत. हे व्यवस्थित येत नाही. त्यामुळं पहिले 4 पॉईंट घ्यायचे. असे 4 पॉईंट घेऊन मग एक एक पॉईंट क्लिअर करत जायचा, काढत जायचा. स्पायरल परत तुम्हाला जेव्हा फिलिंग करायचं असतं तेव्हा स्पायरलचा खूप वापर होतो.
त्यामुळे स्पायरलची खूप प्रॅक्टिस करायची. फुलं काढताना पण अरेबिकमध्ये पण छोटे स्पायरल एकमेकाला चिटकून स्पायरल पण काढायची प्रॅक्टिस ठेवायची. शक्यतो बाहेरून आतमध्येच यायचं. आतून बाहेर काढायचं नाही. ओके, अशा पद्धतीने स्पायरल काढायचे. आता डॉट कसे द्यायचे याची प्रॅक्टिस करायची आपल्याला. मेहंदीमध्ये डॉट असा नाही द्यायचा, हे असं गोल नाही करायचं. तर डॉट करताना आपण मेहंदी अशी फक्त एका जागेवर पकडून पुश करायची, फक्त स्ट्रेट डॉट. ओके, अशी फक्त मेहंदी पुश करायची. ओके, डॉट हे असं करून असं नाही करायचं, ही रॉंग आहे, हे राईट आहे. मेहंदी एका जागेवर ठेवायची आणि पुश करायची अशा पद्धतीने. लाईनमध्ये सुद्धा तुम्हाला डॉट काढायला कधी कधी लागतात. ह्या अशी डॉट लाईनिंग ही अशा पद्धतीनेच काढायची. फिंगर्समध्ये जेव्हा आपल्याला मेहंदी फिलिंगमध्ये करायची असते त्यावेळेला ह्याचा वापर भरपूर होतो. ओके, अशा पद्धतीने डॉट. तर लिव्स, तीन लिव्सची पॅटर्न कसे काढायचे दाखवते. लाईट प्रेशर करून करून पुढे असं थोडी लाईन, मेहंदी पुश, देन थोडी लाईन, मेहंदी पुश केली, स्ट्रेट थोडं पुढे येते, सोडून. हे अशा पद्धतीने. हे असं नाही करायचं, हे असं 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 नाही, असं करून नाही काढायची. परत एकदा दाखवते. स्ट्रेट लाईन थोडीशी, मेहंदी पुश करून मी पुढे येते आणि सोडते. स्ट्रेट लाईन, मेहंदी पुश करते थोडीशी आणि पुढे. अशा पद्धतीने ही झाली लिव्स. बाकी नॉर्मल लिव्स आपण असं काढायचं. हे अशा असं. तुम्ही जर डायरेक्ट असं करून डायरेक्टच असं करायला जाताना तर तो बरोबर येत नाही. डायरेक्ट दोन साईडने काढायचा. एक साईडचा कप, नंतर या साईडचा कप, परत या साईडचा कप, नंतर हा साईडचा कप जॉईन करायचा. त्यानंतर परत एक साईड कप काढून परत दुसरा कप जॉईन करायचा. डायरेक्ट काढायला गेलं तर ह्या पद्धतीने येणार आणि दोन साईडने काढायला गेलं तरी अशा पद्धतीने येणार. तर ही ट्रिक बरोबर आहे. तर हे झाले लिव्स. आता लिव्सचा जे बेल्ट्स असतो तो अशा पद्धतीने येतो. अशी तर पुश करायची मेहंदी आणि पुढे यायचं. जिथे खड्डा आहे तिथे इकडे पण तसं. असं पुढे लिव्सची पण बंच कसं काढायचा. या साईडने
तर डे 2मध्ये आपल्याला स्कॅलपची प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर स्पायरलचा आपल्याला बऱ्याच ठिकाणी उपयोग होतो. मेहंदीच्या फिनिंग्समध्ये जिथे आपल्याला मेहंदी फील करायची असते, जेणे की कोयरी पॅटर्नमध्ये किंवा चेक्स पॅटर्नमध्ये पण फिलअप्स असतात, त्याच्यामध्ये आपल्याला स्पायरलचा उपयोग होतो. आणि सगळी मेहंदी स्कॅलपवरती आपल्या डिपेंड असते. जेवढे आपले चांगले स्कॅलप येणार तितकी मेहंदी सुंदर दिसणार. डॉट्स अशा पद्धतीने द्यायचे. परत लीव्स 3 पत्तीचे लीव्स आणि पान जर काढायचं असेल 3 पान तर ह्या पद्धतीने काढायचे. डायरेक्ट काढायला गेलं तर ते चुकणार आहे. त्याच्यामुळं फर्स्ट कर्व नंतर देन दुसरा कर्व अशा पद्धतीने करून काढायचे आहे. तर डे 2मध्ये आपल्याला हीच पूर्ण प्रॅक्टिस करायची आहे. बेल्ट्स काढताना आपल्याला 4 लाईन द्यायच्या आहेत. काल जे मी शिकवलं त्या पद्धतीने जे लाईन्स स्ट्रेट लाईन एका लाईनहून दुसऱ्या पॉईंटपर्यंत स्ट्रेट जायचं, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत स्ट्रेट जायचं. आणि ही लाईन आपल्याला बोल्ड करायची असेल तर मेहंदी पुश करायची आणि पुढे सरकायचं, मेहंदी पुश पुढे सरकायचं. आणि अशा पद्धतीने ही लाईन फिल करायची. ही लाईन फिल केल्यानंतर पण चांगले दिसण्यासाठी वरतून परत एक लाईन सोडायची, जेणेकरून फोटो काढताना ते चांगले येतात. त्याच्यानंतर परत 2 लाईन अजून. हाच सिक्वेन्स असतो बेल्ट काढताना. प्रत्येक ठिकाणी 4 लाईन घ्यायच्या, पहिली लाईन बोल्ड करायची, देन 4th लाईनला आपण स्कॅलप घेतो. स्कॅलप तुम्ही जितके छोटे नाजूक घ्याल तितके सुंदर दिसते मेहंदी. आणि लाईट प्रेशरने करायचे एकदम. अशा पद्धतीने. ओके. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि डे 3मध्ये आपण लीव्सचे प्रकार पाहणार आहोत. तर थँक्यू.